श्रद्धा, अंधश्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे. बघा, एक असते श्रद्धा का जे माणसाला काही स्पष्ट असं पाहायला शिकवते, आणि एक असते अंधश्रद्धा, त्याला ते स्पष्ट पाहायला शिकवत नाही. आता अंधश्रद्धाचं एक उदाहरण देतो, त्याच्या एक सोडून दोन देईल. एक विद्यार्थी असते, तो देवाला खूप मानते, अभ्यास काही करत नाही, परीक्षा जवळ येते, त्याची देवावर एवढी हे असते, मानते तो देवाला, इतका मानते का तो फक्त देवावर विश्वास ठेवते. आणि मग परीक्षा जवळ येते, सगळे मुलं अभ्यास करतात, मास्तरमध्ये बाबू अभ्यास कर, परीक्षा आहे पुढं, अभ्यास काही गडी बरोबर करत नाही, आणि मग देवाच्या पाया लागते आणि देवाले म्हणते का मी पास झालो पाहिजे म्हणते, सगळ्यात चांगला काय म्हणते, पास झालो पाहिजे म्हणते, आणि मग तो होते फेल, आणि फेल झाला मग देवाले म्हणते तो का मी त्याला एवढं पाया लागत होतो, एवढं ते पत्ते पाडत होतो बा, तरी मी नापास कसा काय झालो, नापास कसा काय झालो बा मी, पा याचा बोध घ्या बा ना, मी नापास कसा काय झालो. मग त्याला मग एका समजदार माणसानं विचारलं त्यानं का बा मी नापास कसा काय झालो, मी तर देवाला लय मानतो. तुम्हीच तर म्हणता देव सर्व काही आहे. त्यानं पुजाऱ्याला विचारलं असं एखाद्या, तुम्हीच तर म्हणता देव सगळं काही आहे, ईश्वर सगळं काही आहे. मी बा इतके त्यांच्या आराधना करत होतो, प्रार्थना करत होतो, पाया लागत होतो, उपास तापास करत होतो, तरी बा मी नापास काऊन झालो, पा नापास काऊन झालो. तर हे होय अंधश्रद्धा. काय होय हे सांगून भगवंताच्या बाबतीतही करत असतो. हे काय होय अंधश्रद्धा. आता याच बाबतीत बऱ्याच जणांना ही एक भाग असते का बा मी इतकं चांगलं कर्म केलं म्हणते, माझ्यासोबत असं काऊन झालं, काऊन झालं म्हणते असं, आणि मग ते कल्पनेमध्ये राहतात का हे असं कोणामुळे झालं असन, काऊन झालं असन, कसं झालं असन, मी तर बा कधी कोणाचं हे केलं नाही, माय असं का झालं. ही पण अंधश्रद्धा आहे. जसा अंगुलीमाल, दुसरं उदाहरण देऊ राहिलो आता, अंगुलीमाल भगवंतानं त्याला काशा वस्त्र दिल्यानंतरही आणि लोकांनी त्याला गोटे मारले, शिव्या दिल्या, का दिल्या माहीत आहे काय, कर्म भोगाचे बाकी होते. आलं लक्षात. तर म्हणून आपल्याला कोणी बा काहीतरी श्राप दिला असं, काहीतरी आपल्या कोणीतरी करणी कवटाळ केला असं, हे अंधश्रद्धा होय. आपणच चक्र फिरवलेलं असते कुठंतरी. कुशल कर्मामुळे त्याची तीव्रता कमी झाली असते. कुशल कर्मानं काय असते, तीव्रता कमी झालेली असते श्रद्धेपोटी कुशल कर्मानं, आणि आपलंच काहीतरी ते हे असते, आणि तिथं मग आपण त्याचे परिणाम भोगत असतो. आणि मग काय होते माहीत आहे काय, आपण मग जो त्या परिणामाला भोगते दुःख वेदना, आणि मग भोगते तर मग काय होते माहिती, तो अंधश्रद्धेत जाते. मग त्याला असं वाटतं यार मी एवढं करूनही माझ्यासोबत असं कोण झालं. मग तो याच्यावर शंका करण, त्याच्यावर शंका करण, त्याच्यावर शंका करण, त्याच्यावर शंका करण, आणि मग ह्या बाबतीत काय होतो का तो मग काही भगवंताच्या विचारांना काही तो सोडून देते आणि अंधश्रद्धेमध्ये जाते. मग अंधश्रद्धेमध्ये मग तो व्यक्ती जाते. इथं श्रद्धा काम करत नाही, मग तिथं अंधश्रद्धा काम करते, कारण तो श्रद्धेकडे वळत नाही. मग तो किंवा ती वळत नाही श्रद्धेकडे. श्रद्धा काय म्हणते, आता एवढं आपण वाचन करू राहिलो, हे वाचन त्यासाठी उदाहरण देऊन सांगतो आपण, ऑपरेशन होय, हे माइंडचं ऑपरेशन होय. माणूस तथागत नाही होऊ शकत. तथागतचे गुणधर्म काय असतात माहीत आहे काय, जे त्यानं स्वीकारलं व्यवस्थित त्याला तो धरून बसतो. इथं आम्ही व्यवस्थित गोष्टी धरून नाही बसत, ते आम्ही काय करतो सोडून देतो, मग भटकून जातो, आणि भटकलं तर मग काय होते माहीत आहे काय, मग तो अंधश्रद्धेत जातो. श्रद्धा ही कुशल कर्माने भरली असली पाहिजे. श्रद्धा कशाने भरली असली पाहिजे, कुशल कर्माने भरली असली पाहिजे, तरच ते काही फल देते आणि तरच चांगलं होते. नाही तर मग इकडं काहीतरी
हे केलं अकुशल कर्म आणि इकडं भगवंताले बम जास्त चढवतो. जसे ते लोक गंगा नदीमध्ये आंघोळ करतात, माहीत आहे, बम पाप करतात. पुजारी से पूजा कर, ब्राह्मण से पूजा कर लेंगे, बोलते पूरे पाप धुल जाएंगे. काय म्हणते, ब्राह्मण से पूजा कर लेंगे, गंगा नदी में जाएंगे, नहा लेंगे, पूरे पाप धुल जाएंगे. विचार मी कधी असं मी विचार करतो कधी मग बरंच संविधान आहे. एखाद्यानं मर्डर केला असता आणि पोलिसाच्या मग धावले असते, अबे रुक, गंगा नदी मत नहाना, नाही तरी पाप धुल जाएंगे. मागं पोलीस धावू राहिले आणि तू त्याला नदीकडे आणि तो भडकन आंघोळ करतो नदीमध्ये जाऊन डुबकी मारते. पुलिस म्हणते अरे अभी इसको कैसे पकड़ू, इसके पाप धुल गए. क्योंकि इस देश में संविधान लागू नाही, मनुस्मृती लागू आहे. मनुस्मृतीमध्ये जो नदीमध्ये पोलिसांना पकडल्याच्या अगोदर आंघोळ करण त्याला मर्डर केस माफ होऊन जाईल. ही काय होय, अंधश्रद्धा. कर्म म्हणते बुद्धाचं काय म्हणते, बुद्ध काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात, जसे कराल तसे भराल. म्हटलं ना भगवंतांनी, सांगा म्हटलं का नाही, जसे कराल तसे भराल. मग कोणी असो, कोणाला सोडलं आहे काय का, माझ्या अंगावर बा हे वस्त्र आहे तुम्हाला सोडलं, माझ्या अंगावर ते वस्त्र आहे म्हणून तुम्हाला सोडलं, तुमच्या अंगावर भगवा आहे म्हणून तुम्हाला सोडलं, असं म्हटलं आहे भगवंतांनी कुठं. कर्म प्रत्येकालाच भोगावे लागतात. मग ते कुशल कर्म असो तर कुशल कर्म भोगावे लागतात आणि अकुशल कर्म असो तर अकुशल कर्म भोगावे लागतात. सरळ आहे. कोणीच त्याला कोणी श्राप देऊ शकत नाही, कोणी छू मंत्र करू शकत नाही, कोणी त्याला मुंगी बनवू शकत नाही, कोणी माकोडा बनवू शकत नाही. ते ज्याची त्यालाच हे करावं लागते. फक्त त्याला आता समजावं कसं लागते बघा तुम्ही, कसं असते, तीव्रता कशी असते याचीवाली. जसं शेअर मार्केट असते, शेअर मार्केट कंपनीचं पडते उठते, कमी प्रमाणात जास्त प्रमाणात. तर कुशल कर्माचं कसं आहे माहिती आहे काय, कुशल कर्म हे शेअर मार्केटसारखं काम करते. कुशल कर्म लगेच काम करते, कालांतराने काम करते किंवा नंतर काम करते. आणि कुठं कुशल कर्म कधी कसं होते, पहिले एका व्यक्तीचं कुशल कर्म काम करते स्वतःपुरतं, मग 2 व्यक्तीचं कुशल कर्म काम करते, मग 3 व्यक्तीचं कुशल कर्म काम करते, मग अधिक व्यक्तीचं कुशल कर्म काम करते. आता याचं एक उदाहरण देतो. आता समजून घ्या, इकडे एखादी कंपनी बनवून राहिली. आता ही कंपनी बनवून राहिली, चालन बांधकाम. आता ह्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचा गॅस निघते बाहेर, ते माणसाला हानिकारक आहे का बा, समजून घ्या. हानिकारक असेल आणि माणसं चूप आहे, गावातले माणसं चूप आहे, सहन करू राहिले सगळं धुपट, आणि त्यांना पडू राहिले बिमार. मग सगळे जबाबदार आहे, एक जबाबदार नाही आहे, सगळे चूप आहे. काही नियम असे असतात का जिथं लोकवस्ती असते त्याच्या आजूबाजूनं म्हणते काही किलोमीटर अंतरावर अशा प्रकारचं ज्याच्यापासून माणसाला हानी होईल अशा प्रकारचा कुठलाही उद्योग नाही लागला पाहिजे, असे काही नियम आहे कायद्याचे. आणि मग हे समूहानुसार काम करते मग कर्म. म्हणून ह्या ज्या बाबी आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या, याला समजून घ्या बारकाईनं. म्हणून भगवंतावर आपण जी श्रद्धा ठेवतो ना, हे कुशल कर्माला जुळून असली पाहिजे. ज्यांची श्रद्धा कुशल कर्माला जुळून आहे, तुमच्यावर मग कोणी कितीही मंत्र मारला, कितीही निंबू टाकले आजूबाजूला, काही केलं, त्याला काही जण करणे म्हणतात, काहीच नाही होत. कुशल कर्माचं बळच एवढं असते का कुठलाच मंत्र काम नाही करत, मग कोणाचाच काहीच नाही काम करत. म्हणून कुशल कर्म जास्तीत जास्त कसं वाढल, ते कोण्या प्रकारे वाढत असते कुशल कर्म, याचे भगवंतांनी सगळंच सांगितलेलं आहे. भगवंतांनी जी थेरी आहे ना कुशल कर्म वाढीची, ह्या सगळ्या थेऱ्या सांगितलेल्या आहे भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर. आता आपण प्रवचन बी ऐकू, त्या माध्यमातून ऐकून घेत जा, समजून घेत जा. हळूहळू आपण प्रवचनी सांगतो का कुशल कर्म कानी थेंब थेंब तळे साचे. एखादा म्हणणे वाढत ते झपकन, जसं दुकानामध्ये कसं असते, पैसे दिलं बातच बांधकाम होते, बिल्डिंग म्हणून जाते. लोभानं लोभ म्हणला, तो लोभ होय. पैसा काय होय, लोभानं लोभ उत्पन्न उभं होते, बिल्डिंग उभी होती, एक आहे का नाही, घर उभं होते मोठं जात. का होते, कारण ते लवकर होते तयार, ते विकत भेटते. कुशल कर्म विकत नाही भेटत. मला सांगा कुठं भेटते बा विकत, भेटते कुठं विकत, ते विकत नाही मिळत. त्याला कानी थेंबा थेंबानं मिळवा लागते. आणि ते बातच कानी मग त्याला गमवाने लागत, त्याला राखून ठेवावं लागते.
त्याची वाढ झाली पाहिजे. आणि जेव्हा कुशलकर्म वाढते ना, आता समजा कुशलकर्म एवढे आहे बा, एवढे कुशलकर्म आहे, तर अकुशलकर्म जर झाले ना तर थोडेसे, तर हे काय करते, कुशलकर्म दाबून टाकते. काय करते? दाबून टाकते. जसं हे पाणी आहे, हे पाणी किती पवित्र पाणी आहे, तर हे पाणी का नाही कुशलकर्म होय. काय होय हे पाणी होय कुशलकर्म. आता हे कुशलकर्म पाणी आहे, याच्यामध्ये एक जहरची बॉटल आणली तेव्हा कुशलकर्म, आणि त्यातलं का नाही एक यात हे टाकलं कणभर, तर तो पचते मला. का पचते? कारण कुशलकर्म जास्त आहे. उदाहरण देऊ राहिलो तुम्हाला, कारण कुशलकर्म जास्त आहे. तसं हे शरीर आहे, कुशलकर्मानं भरलेलं आहे. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे, रोगावर मात करण्याची शक्ती जास्त आहे. त्यामध्ये जर काही असं काही खाण्यामध्ये गेलंही तर हे काय करते, शरीर पोट पचून टाकते, म्हणजे कुशलकर्म आहे. अशा प्रकारे सगळी यंत्रणा काम करते. कुशलकर्मानं डोळे काम करतात, कुशलकर्मानं कानं काम करतात, कुशलकर्मानं नाक काम करते, जीभ काम करते, शरीराची त्वचा काम करते, रक्त काम करते, हाडं मांस काम करते. हे कुशलकर्मानं कामं करतात. आता याला आपल्याला कितीपर्यंत कुशलकर्मानं भरून ठेवायचं आहे, किती प्रमाणात याची राखण करायची आहे, हे कोणाच्या हाती आहे? भगवंतानं काय सांगितलं? मार्ग. भगवंत काय म्हणते? मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. ज्याचा त्याने मोक्ष आपला करावा. आता इथं एक अडचण अशी आलेली आहे, इथं अडचण अशी आलेली आहे आता, अरे भगवंत म्हणते मी मार्गदाता आहो, मोक्षदाता नाही आहो म्हणते. आपल्याला मोक्ष पाहिजे. काय जण मनात असे प्रश्न येत असतील, आपल्याला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. मग काय करतात? भटकतात ते चालले मग अंधश्रद्धेकडे. भगवंताकडे पावर नाही म्हणते राजा, मार्गदाता साव म्हणते, मोक्षदाता आहे नाही म्हणते. आता काय करा? म्हणजे भगवंतावरही विश्वास नाही. मग ते काय करतात? मोक्षाकडे वळतात. मग मुक्ती कुठे भेटते म्हणून काही जणकांनी अंधश्रद्धेकडे वळून मग इकडे तिकडे जातात, भटकतात. आणि ते मग तिकडं काही त्यांना मग हे जे दुकानं मांडलेली यांनी मुखातून जन्मलेल्या लोकांनी, हे त्याच कारणानं मांडले का त्यांना मोक्ष मिळून द्यायचं असते या लोकांना. तिकडं ते भटकतात. भगवंतांनी एकदम सरळ सांगितलेलं आहे का जे माणसाला जे पोषक आहे, एका वडिलानं मुलाला कसं घडवावं, हे पूर्ण उत्तम उदाहरण भगवंतांनी तयार केलेलं आहे. आणि म्हणून का नाही भगवंतांनी जो संघाला जो बुद्धपुत्र म्हटला गेलेला आहे, त्याला परिपूर्णसाठी का नाही यासाठी तयार केलेलं आहे का त्याने त्यांच्या मार्गात चालावं लागते. आणि जो हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, ह्या त्यांच्याचसाठी लिहिलेला आहे, संघासाठी. का उपासकांनी त्याला समजून घ्यावं आणि भिक्खूंनी समजून घ्यावं का बा आपलं जगायचं कसं आहे. एकामेकावर पहारा ठेवा, एकामेकावर पहारा ठेवा आणि धम्माच्या मार्गाने चाला, जगा, म्हणजे सुरक्षित राहाल, व्यवस्थित राहाल, भटकसान नाही. हा सगळा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि हा मार्ग कानी बाबासाहेबांनी सार जो आहे धम्माचा सार, हा परिपूर्ण सार कानी त्यामध्ये दिलेला आहे. आता मी त्यामध्ये जे उदाहरण सांगतो, ह्या वातावरणाला अनुसरून जे काही माझ्या याच्यामध्ये उदाहरणं येतात ते मी सांगतो. आणि ते कानी काळानुसार बदलत राहतील उदाहरणं, कारण तो ग्रंथ तसा आहे. उदाहरणं काळानुसार काय राहील? बदलत राहील. पण सार तोच आहे धम्माचा, जो आहे तो आहे. कारण त्यामध्ये उदाहरणं दिल्याशिवाय कळत नाही ना. आणि म्हणून कानी जो श्रद्धेचा जो भाग आहे, हा श्रद्धेचा भाग कानी कुशल कर्माशी जुळलेला आहे. नाही तर मग इकडं भांडण, इकडं म्हणते आता म्हणते भगवंताले काहीतरी जास्तच फुलं चढून कुशल कर्म वाढवून घेईन किंवा जास्तच बा हे करील. तर हा जो भाग आहे, काही जण मग काय करतात, इकडं अकुशल कर्म करतात, मग तिथं त्या दगडावर पण टाकतात, याच्यावर आंघोळ करतात, तूप टाकतात, दही टाकतात. त्यांना काय वाटते आता झालं बाप, सगळे पाप मिटले. आणि हा ज्या अंधश्रद्धेचा जो भाग आहे, यानं कानी मग हानी होते, नुकसान होते. म्हणून कुशलकर्म भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, त्याच गोष्टीवर आपल्याला अभ्यास करून त्या मार्गावर चालून कुशलकर्माची वाढ करणं. थेंब थेंब तळे साचे. जेवढं कुशलकर्म वाढन
तेवढं आपलं शरीर जे आहे ना, हे शरीर एकदम कणी असं दुःखमुक्त होते. काय होते? दुःखमुक्त होते. याचा प्रॅक्टिकल तुम्ही अभ्यास करून एका दिवशी बघा. एक दिवस तुम्ही पूर्ण रागानं वागून बघा. एक दिवस पूर्ण रागानं वागून बघायचं, याच्यासोबत राग त्यासोबत राग, आणि एक दिवस काही शांतीनं वागून बघायचं. पहा तुम्हाला कोणत्या दिवशी चांगली झोप लागते. कोणत्या दिवशी चांगली झोप लागन? शांतीच्या याच्यामध्ये. हेच आहे शेम. कुशल कर्म आणि अकुशल कर्म श्रद्धेमध्ये काही कुशल कर्माचा भरमसाठ झाली पाहिजे, तरच ते काही श्रद्धा काम करते. आणि जर अंधश्रद्धा असन आणि कुशल कर्म नाही आहे तर ते काही मग ते अंधश्रद्धा होते. कुशल कर्म नसन तर तो अंधश्रद्धाकडे वळते मग, कारण त्याला काही मिळत नाही, त्याला काही दिसत नाही, त्याला प्राप्त होत नाही. आणि हेच काही आपल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा लय झालेलं आहे. म्हणून ते काही भटकली इकडं तिकडं. भटकले का नाही भटकले? काही जण आता गणपती बसायला लागले. हां, काही जण कालीमाताले मानतात म्हणते बापा. हां, अलग अलग ठिकाणी चालले आता, आहे का नाही? म्हणजे मला सांगा, ह्या ज्या बाबी होऊन राहिल्या, मग 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिल्या? काहून दिल्या? कशासाठी दिल्या? 22 प्रतिज्ञा यासाठी दिल्या का धम्मामध्ये भेसळ नाही झाली पाहिजे. मग बाबासाहेबांची एवढी मोठी क्रांती वाया चालली जाईल ना. मग जर आपण जर इकडे भटकलो, मग बाबासाहेबांना जय भीम म्हणण्याला काय अर्थ राहिला? त्यांचं नाव घेण्याला काय अर्थ राहिला? त्यांच्या 22 प्रतिज्ञेला काय अर्थ राहिला? एवढा त्यांचा अपमान अन्याय त्यांच्यावर झाला, तो तर आपण विसरून गेलो, मग असा त्याचा अर्थ होते. तो विसरता कामा नये. आपल्यामध्ये धम्म आपण जिवंत ठेवायचा. आपण चांगलंच वागायचं इतरांशी, पण आपला धम्म सोडता कामा नये. 22 प्रतिज्ञा सोडता कामा नये. तो गुणधर्म आपल्या अंगी असलाच पाहिजे. 22 प्रतिज्ञाशिवाय भगवान बुद्ध अपुरे आहेत. हे बाब आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला शांती असली पाहिजे, करुणाही असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, सगळ्यासोबत बंधुभावी असला पाहिजे, पण आपल्या 22 प्रतिज्ञा आपण सोडता कामा नये. तोच भगवान बुद्ध या धम्माचं काय कवच आहे ते. आणि त्याला धरून जो चालन तीच श्रद्धा आहे खरी. आणि आपण ते कराल, त्यावर चालाल अशी मी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. साधू साधू साधू.